राजेंद्रजी नवले महाराज आणि घोलपोस्ती धुमाळवाडी आणि सभोवतालचा पंचक्रोशीतील तमाम नागरिक बंधू भगिनी यांच्या वतीनं सोमेश्वर चरणी सोमेश्वराच्या ह्या प्रांगणामध्ये वारकरी आणि सांप्रदायिक क्षेत्राशी जोडून वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम वर्षभर सातत्याने चालू आहे, ज्यामध्ये भागवत कथा येते, रामकथा येते, ज्यामध्ये जे म्हणून काही कीर्तनातून सामाजिक जीवनाच्या बद्दलचा संदेश जो द्यायला आवश्यक आहे तो दिला जातो। एकमेकाच्या प्रती सद्भाव कसा वाढेल, समाज एकसंघ कसा होईल आणि समाज स्वतःची जीवनशैली ही एका श्रद्धेनं, आपल्या कष्टानं, आपल्या सचोटीनं इतरांच्यावरती प्रेम करीत आपली जीवनशैली कशी संपन्न करेल की जेणेकरून माणूस म्हणून आपण जन्माला आलो आणि मानवी जीवनात आपण रमून गेलो, अशा प्रकारचं जर काही स्वतःच्या जीवनातलं आपण साध्य करू काही पाहत असाल तर त्यासाठी हा सद्भाव जपण्याकरता वेगवेगळ्या स्वरूपाचे धार्मिक विधी कार्यक्रम केले जातात। तसेच कार्यक्रम इथे महादेव मंदिराच्या समोर, सोमेश्वर मंदिराच्या समोर सातत्यपूर्वक या कामी सदैव सातत्यानं आपला वेळ देऊन प्रयत्न करणारी जी एक कार्यकर्त्यांची मोठी टीम आहे ती सातत्यानं करते आणि अत्यंत निगर्भी भावनेतून प्रामाणिकपणानं नागरिकांची किंवा या विचारावर श्रद्धा असणाऱ्या तमाम नागरिकांची सेवा कशी करता येईल ह्या उद्देशानं ते करतायत। अधिक महिन्याच्या निमित्तानं त्रिदिनी अखंड हरिनाम सप्त्याचा जो कार्यक्रम आहे त्याचं वेळापत्रक आणि महाराज हे राजेंद्र नवले महाराज आपल्याला परत सांगणार आहेत। पण हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहसुद्धा यासाठीच आहे की अधिकच्या महिन्याचे शास्त्रीय कारणं वेगळे आहेत, त्याच्या तपशिलात मी जात नाही, पण हिंदू धर्मीय वारकरी संप्रदाय या सर्वांनी अधिक महिन्यामध्ये नात्यागोत्याचं जोपासन कसं करावं, नात्यागोत्यांच्यामध्ये सद्भाव कसा वाढवावा, मैत्री कशी वाढवावी, जिव्हाळा कसा वाढवावा, एकमेकाच्याबद्दलचं प्रेम कसं वाढवावं, उदाहरण द्यायचं झाल्यास तर लेकीबाळींना बोलवावं, जावयांना बोलवावं, त्यांचा मानपान द्यावा, गोडधोड द्यावं, या पाठीमागची एक खरी कारणं हीच आहेत की आपला जो म्हणून काही ज्याला आपण समाज संबोधतो, आपला जो नातलगांचा स्नेहीचा जनांचा जो परिवार ज्याला संबोधतो आपण, त्याच्याबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी एक विशिष्ट विधी आपल्या धर्माच्या अनुसारचा विशिष्ट विधी सुसंपन्न करावा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि याच उद्देशानं हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याचा लाभ आपण घेतला पाहिजे। दैनंदिन कामकाजाच्या मध्ये आपला प्रपंच उभा करण्यासाठी आपण प्रयत्न करतोच, तो करावाच लागेल, त्याच्यापासून बाजूला जाण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही, पण तरीही सुद्धा आपल्या मनाला पण जशी पोटाला भूक लागते तशी मनाला पण एक भूक असते की आपण अशा प्रकारचे काही विचार ऐकावे जे साधू संतांचे विचार आहेत, जे पूर्वजांनी आपल्याला जे विचार दिलेत, जे शहाणपण दिले, त्या शहाणपणाचे काही विचार आपण ऐकावेत आणि त्यानुसार आपलं जीवन पुढचं आपण सतत प्रवाहित ठेवावं। यासाठी आपण नागरिक बंधूंना विनंती आहे, माता भगिनी येतातच, पण नागरिक बंधू भगिनींनीसुद्धा यासाठी आपल्या धावत्या जीवनातला वेळ द्यावाच, आपण तो द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। राजेंद्र नवले महाराजांनी या कामी ह्या सगळ्या टीमचं नेतृत्व ते करतायत। कीर्तनकार अतिशय उत्तम चांगले अशा प्रकारचे कीर्तनकार की जे आपल्याला निश्चितपणे जीवनाला काही संदेश देऊन आपल्याला त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतील, तेव्हा अधिकच्या संख्येनं उपस्थित राहावे इतकंच आवाहन आपल्या या परिसरातील पंचक्रोशीतील जी काही घोलपोस्तीतील धुमाळवाडीतील जो एक मित्र परिवार आहे त्यांनी तो केला आहे। त्यांच्या या प्रयत्नाला साथ आपण सर्वांनी द्यावी एवढीच विनंती। रामकृष्ण हरी। पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं त्रिदिनी अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव सोहळा भगवान सोमेश्वरांच्या चरण सानिध्यामध्ये संपन्न होतोय। आज श्री अगस्ती महाराजांपासून ज्योत आणून भगवान सोमेश्वराच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी भगवान सोमेश्वराचा महाअभिषेक सोहळा, तदनंतर या ठिकाणी पंचपदी भजनानं या उत्सवाचा आरंभ झाला आहे। ज्यांच्या उपस्थितीमध्ये आरंभ झाला आहे या ठिकाणी आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक
आदरणीय मधुभाऊ नवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. मी आपणा चॅनलच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो की बहुसंख्येनं कीर्तन श्रवणासाठी आपण यावं. आज दिनांक 25 मे 2026 रोजी सायंकाळी 7 ते 9 या निर्धारित समयामध्ये आळंदीतील हरिभक्तीपरायण माधवजी महाराज ढाकणे यांचं कीर्तन होणार आहे. उद्या मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी या ठिकाणी भागवताचार्य हरिभक्तीपरायण जगदीश महाराज जोशी यांचं संकीर्तन संपन्न होणार आहे. परवा दिनांक 27 मे 2026 रोजी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरीचे अतिशय तत्त्वचिंतक अभ्यासक भागवत महाराज साळुंके यांचं संकीर्तन होणार आहे. आणि द्वादशीला या उत्सवाची पूर्णाहुती काल्याच्या संकीर्तनानं होते. दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या निर्धारित समयामध्ये हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज भोजने आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनानं हा उत्सव या ठिकाणी परिपूर्ण होणार आहे. परिसरातील सर्व भक्त भाविकांना भगवान सोमेश्वर तरुण मित्रमंडळाच्या वतीनं मी विनंती करतो की आपण बहुसंख्येनं कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही आपणास आग्रहाची विनंती. रामकृष्ण हरी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.